हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे तुमचा संस्कृत शिक्षक. आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच प्रेरणादायी पाठ अभ्यासणार आहोत, जटायु शौर्यम. मित्रांनो, ही केवळ एक कविता नाहीये, तर ही एका वीराची गाथा आहे. शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग म्हणजे काय हे आपल्याला या पाठातून शिकायला मिळणार आहे. चला तर मग या वीररसाने भरलेल्या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या पाठामध्ये आपण जटायूची ही शौर्यगाथा 6 भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण या पाठाचा परिचय करून घेऊ की हा पाठ कुठून घेतला आहे. मग आपण सीतेच्या करुण विलापाबद्दल जाणून घेऊ, जिथून कथेला सुरुवात होते. त्यानंतर पक्षीराज जटायूचं आगमन कसं होतं, तो रावणाला अधर्माच्या मार्गावरून परत फिरण्यासाठी कसं आव्हान देतो, दोघांमध्ये किती भयंकर संघर्ष होतो आणि शेवटी जटायूच्या बलिदानातून आपल्याला काय बोध मिळतो, हे सर्व आपण एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. परिचय. जटायू शौर्यम या नावामध्ये सगळं काही दडलंय, नाही का? जटायूचं शौर्य. पण हे शौर्य नेमकं कसलं आहे? हे केवळ शारीरिक ताकदीचं शौर्य नाही, तर हे नैतिकतेचं शौर्य आहे. धर्माच्या बाजूने उभं राहण्याचं शौर्य आहे. रामायणाच्या महाग्रंथातील हे एक असं सोनेरी पान आहे, जे आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही विरोधात असली तरी सत्याची आणि कर्तव्याची साथ कधीही सोडू नये. बरं, या शौर्यगाथेचं मूळ कुठलं आहे? तर ते आहे महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायणम, हे महाकाव्य, आपलं आद्यकाव्य. म्हणजे जगातलं पहिलं काव्य मानलं जातं. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तितकीच महत्त्वाची आहे. रामायणातील प्रत्येक पात्र, अगदी लहान असो वा मोठं, आपल्याला जीवनाचा एक महत्त्वाचा धडा शिकवून जातो. आणि आजचा आपला नायक जटायू याच तेजस्वी परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण रामायण हे 7 मुख्य भागांमध्ये विभागलेलं आहे, ज्यांना कांड असं म्हणतात. बालकांड, अयोध्याकांड असं करत करत उत्तरकांडापर्यंत. आपली आजची ही कथा जटायू शौर्यम यापैकी 3ऱ्या कांडातून म्हणजेच अरण्यकांडममधून घेतलेली आहे. नावावरूनच लक्षात येते की हे कांड प्रामुख्याने राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वनवासातील घटनांवर आधारित आहे. मूळ रामायणात 24,000 श्लोक आहेत आणि त्यापैकीच काही निवडक पण अत्यंत प्रभावी श्लोक आपण आज अभ्यासणार आहोत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हा पाठ गद्य नाहीये, हे काव्यम आहे. काव्य म्हणजे काय? तर ए लिटररी वर्क इन विच स्पेशल इंटेन्सिटी इज गिव्हन टू द एक्सप्रेशन ऑफ फीलिंग्ज अँड आयडियाज. म्हणजे जिथे भावना आणि विचार यांना एका विशिष्ट लयीत, एका विशिष्ट शैलीत मांडलं जातं. सो इट्स नॉट जस्ट अ स्टोरी, इट्स पोएट्री. याचा अर्थ आपल्याला केवळ शब्दांचे अर्थ नाही, तर त्या शब्दांमागे लपलेला भाव, त्यातील भावना समजून घ्यायची आहे. तर कथेची सुरुवात होते एका अत्यंत दुःखद आणि नाट्यमय प्रसंगाने. दुष्ट रावणाने सीतेचं अपहरण केलं आहे आणि तो तिला आकाशमार्गाने आपल्या लंकेकडे घेऊन चालला आहे. त्या असहाय्य अवस्थेत सीतेच्या मुखातून जो आर्तविलाप बाहेर पडतो, जो टाहो फुटतो, तिथूनच या शौर्यकथेला सुरुवात होते. हा रामेती म्हणजे हे रामा अशा शब्दांत सीता आक्रोश करते आहे. ती केवळ रामालाच नाही तर लक्ष्मणाला सुद्धा मदतीसाठी हाक मारते. पण आजूबाजूला कोणीही नाही. ती पूर्णपणे निराधार आहे. आणि त्याच हताश क्षणी तिची नजर झाडावर बसलेल्या एका विशाल पक्षावर पडते. आणि तो पक्षी असतो पक्षीराज जटायू. या प्रसंगावरचा पहिला श्लोक ऐका. किती भावना भरल्यात यात. तदा करुणा वाचो विलपंती सुदुःखिता वनस्पतिगतं गृध्रं ददर्शायतालोचना. याचा अर्थ असा होतो की तेव्हा दुःख भरल्या शब्दांनी विलाप करणारी, अतिशय दुःखी असलेली विशाल डोळ्यांची सीता, तिने झाडावर बसलेल्या त्या गिधाडाला पाहिले. एकाच श्लोकात वाल्मिकी ऋषींनी सीतेची संपूर्ण केविलवाणी अवस्था आपल्या डोळ्यासमोर उभी केलीये. चला, या श्लोकातले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊयात, जेणेकरून अर्थ अजून स्पष्ट होईल. करुणावाचः म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते दुःखभरे शब्द आहेत. सॉरोफुल वर्ड्स. विलपंती म्हणजे ती फक्त रडत नाहीये, तर ती विलाप करतीये. वेलिंग. सुदुःखिता म्हणजे ती सामान्य दुःखी नाही, तर अतिशय दुःखी आहे. आणि आयतालोचना, किती सुंदर शब्द आहे हा, म्हणजे विशाळ डोळ्यांची. हा शब्द तिचं सौंदर्य आणि त्या डोळ्यांतील भीती दोन्ही दाखवतो. अशा सीतेने गृध्रम ददर्श म्हणजे त्या गिधाडाला पाहिले. आणि मग सीतेच्या त्या करुणेने भरलेल्या हाकेला एक प्रतिसाद मिळतो. झाडावर गाढ झोपेत असलेला तो पक्षी, पक्षीराज जटायू जागा होतो. तो केवळ एक सामान्य पक्षी नाहीये, तो प्रभू श्रीरामांचे वडील दशरथ राजाचा मित्र आहे आणि तो धर्माचा रक्षक आहे.
एका स्त्रीवर होणारा अन्याय पाहून त्याचं रक्त उसळतं आणि तो क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी धावून येतो. पुढचा श्लोक हेच सांगतो. तम शब्दमवसुप्तस्तु जटायुरथ शुश्रुवे निरेक्ष द्रावणम क्षिप्रम वैदेहींच दर्शसः. यात अवसुप्तः म्हणजे इन डीप स्लीप, गाढ झोपेत असतानाही तम शब्दम शुश्रुवे, जटायूने तो आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकताच क्षिप्रम म्हणजे इमिजिएटली, लगेचच, रावळम निरेक्षत, रावणाला पाहिले, च वैदेहीन दर्शस आणि सीतेलाही पाहिले. त्याने एका क्षणात परिस्थिती काय आहे हे ओळखलं. आत्ता बघा, इथे एक खूप महत्वाची गोष्ट घडते. रावणाला पाहताच जटायू थेट त्याच्यावर तुटून पडत नाही, तो आधी त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला धर्माची, नीतिमत्तेची आठवण करून देतो. तो रावणाच्या या कृत्याला अधर्म असं म्हणतो. म्हणजे ही केवळ एक शारीरिक लढाई नाहीये, तर हा एक वैचारिक आणि नैतिक संघर्ष आहे. जटायू रावणाला काय उपदेश करतो? तो म्हणतो, परदाराभिमर्शनात नीचाम मतिम निवर्तय, म्हणजे परस्त्रीला स्पर्श करण्याच्या ह्या नीच, तुच्छ विचारांपासून तुझ्या बुद्धीला मागे फिरव. टर्न बॅक युअर लोली माइंड फ्रॉम दिस विकेड ॲक्ट. कारण हे अधर्माचं कृत्य आहे. याउलट रावणाची कृती काय आहे? परदारापहरणम, म्हणजे दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करणे. इथे धर्म आणि अधर्म अक्षरशः समोरासमोर उभे ठाकले आहेत. जटायू रावणाला एक सार्वकालिक सत्य सांगतो, जे खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा संदेश आहे. तो म्हणतो, न तत्समाचरे धीरो यत परो अस्य विगर्हेत. धीरः म्हणजे वाईज अँड करेजस पर्सन, एक शहाणा, धैर्यवान माणूस. असा माणूस ते कृत्य कधीच करत नाही ज्याची परह विगर्हेत म्हणजे इतर लोक निंदा करतील. अ वाईज पर्सन शुड नॉट डू दॅट विच अदर्स वुड कंडेम. किती मोठा आणि महत्वाचा विचार आहे हा. जर हा पाठ आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. पण अहंकारी रावणावर या उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही. तो सत्तेच्या आणि गर्वाच्या नशेत इतका धुंद आहे की तो जटायूचा उपहास करतो, त्याची खिल्ली उडवतो. आणि तेव्हा जटायूसमोर दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. धर्माच्या रक्षणासाठी तो आपल्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली असलेल्या रावणावर आपल्या प्राणांची पर्वा न करता हल्ला चढवतो. आणि इथूनच सुरू होतो तो भीषण संघर्ष. जटायू कसा लढतो? त्याच्याकडे रावणासारखी दिव्यास्त्र नाहीत. त्याची शस्त्र म्हणजे त्याचं शरीरच आहे. तीक्ष्ण तुंडेनं तो आपल्या धारदार चोचीने आक्रमण करतो. नखाभ्याम, आपल्या तीक्ष्ण नखांनी तो रावणाच्या शरीरावर जखमा करतो. पक्षाभ्याम, आपल्या विशाल पंखांनी प्रहार करतो. तो आपल्या सर्व शक्तीनिशी रावणाचा रथ, त्याचे सारथी, त्याचे घोडे आणि त्याचे धनुष्यबाण सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतो. जटायूच्या या पराक्रमाने रावण क्रोधमूर्छितः होतो, म्हणजे रागाने अक्षरशः वेडापिसा होतो. त्याला हे सहनच होत नाही की एक वृद्ध पक्षी त्याला इतकं मोठं आव्हान देत आहे. आणि मग तो नीचपणावर उतरतो. खड्गम उद्धृत्य, आपली तलवार काढून तो जटायोः पक्षौ अच्छिनत, जटायूचे दोन्ही पंख कापून टाकतो. एका निशस्त्र योद्ध्यावर शस्त्राने केलेला हा सर्वात मोठा आणि कपटी हल्ला होता. यावरून आपल्याला कळतंय की ही लढाई किती विषम होती. एका बाजूला आहे रक्षक जटायू. त्याची शस्त्र काय आहेत? तर त्याची चोच, तुंडह, त्याची नखः आणि त्याचे पंख, पक्षाह, ही सगळी नैसर्गिक शस्त्र आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे आक्रमक रावण, ज्याच्याकडे तलवार, खड्गह, धनुष्यबाण, धनुह आणि रथाह यांसारखी विध्वंसक आणि शक्तिशाली शस्त्र आहेत. तरीही जटायूने माघार घेतली नाही. हेच तर खरं शौर्य आहे. पंख कापले गेल्यानंतर जटायूचा पराभव निश्चित होता. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. पण हा केवळ एक पराभव नव्हता. ते होतं एका महान कार्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान. त्याने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य पूर्ण केलं. श्लोकात वर्णन येतं, सह छिन्न पक्षः सहसा भुवी पपात. छिन्न पक्षः म्हणजे ब्रोकन विंग्स, ज्याचे पंख कापले गेले आहेत, असा तो जटायू सहसा, सडनली, अचानक भुवी पपात, जमिनीवर कोसळला. एका महान योद्ध्याचा अंत झाला, पण त्याचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. कारण त्याने मरता मरता श्रीरामांना रावणाने सीतेला कोणत्या दिशेला नेलं आहे हे सांगितलं आणि मगच आपले प्राण सोडले. तो मरूनही अमर झाला. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कोणती मूल्ये आपण घेतली पाहिजेत? पहिलं, शौर्य म्हणजे केवळ शारीरिक बळ नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचं नैतिक धैर्य. दुसरं, कर्तव्यनिष्ठा म्हणजे परिणामांची चिंता न करता आपलं कर्तव्य पार पाडणं. तिसरं, धर्मरक्षण म्हणजेच नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने उभं राहणं.
आणि चौथं, बलिदान, एका मोठ्या उदात्त ध्येयासाठी आपल्या स्वार्थाचा त्याग करण्याची तयारी ठेवणं. ही चारही मूल्य जटायूच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतात. तर मित्रांनो, ही होती जटायू शौर्यम म्हणजेच जटायूच्या शौर्याची गाथा. पण ही कथा इथे संपत नाहीये. ती आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण करते. जटायूच्या शौर्यातून आपल्याला कोणती प्रेरणा मिळते? आजच्या जगात जेव्हा आपण आपल्यासमोर एखादा अन्याय होताना पाहतो, तेव्हा आपण जटायूप्रमाणे धाडस दाखवतो का? आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडतो का? या प्रश्नांवर नक्की विचार करा. हा पाठ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या शंकांचं नेहमीच स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि संस्कृत अशाच सोप्या भाषेत शिकण्यासाठी सर्वज्ञ कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.